पुष्पिभार ओलावली हरिनाम वेली पावली विस्तार फळी पुष्पिभार ओलावली तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे मुळाची बीजे दाखविली गोडी लवकरची जोडी झाली याची तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे तुका मने क्षण क्षण जातो काळ तुका मने क्षण क्षण जातो काळ गोडी ते रसाळ अंतरेन तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे या विठ्ठला हस्तचरण श्रवण कृगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः विभं विमुनादं जरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे माधुरङ्गं वन्दना करो प्रथमानं अलंकापुरी रम्य सिंहासन
पदम बुध तेजस हृदय कुदैशाम विधीन्द्रादिदेवै सदास्तु यमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुपद देवा निवृत्ति उदारा सुपद देवा निवृत्ति नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुपदेवा निवृत्ति उदारा सुपदेवा सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार होणे आता अभिनव वागविलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विष्णुवी नमस्कार लेण्या संवादनानंद विधाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजन वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं मंगल भवन अमंगल शरत अजिर सीताराम चरित्र अति पावन मधुर सरस अति मन भावन मुनि पुनि निकले हो सुनिए सुनाई बुलके ध्यान बुलबन बुलाई मारो ये दुख मारो
नाम वेली पावली विस्तार फळे पुष्पीभार ओलावले तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे या प्रस्तुत प्राप्त श्री भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून श्री तुकोबाराय आपल्या मनाला उपदेश करतायत. अभंगाला सुरुवात करण्याअगोदर अल्प परिहार द्यायचा म्हणजे तो असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री शनी हनुमान जन्मोत्सवानिमित्त अतिशय सुंदर हा कार्यक्रम चालू आहे. सुंदर अशी संगीत रामकथा चालू आहे. सर्व गावकरी मंडळ असतील, गावातील सर्व तरुण मित्र मंडळ असतील, गावातील महिला भाविक असतील, पुरुष भाविक असतील व व्यापारी बंधूंच्या सर्वांच्या सहकार्याने हा चालत असला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त गावकरी मंडळी असतील, गावातील सर्वांच्याच विशेष प्रेमातून आलेली ही कीर्तन सेवा आहे. आजच्या कीर्तनाचे जे यजमान आहेत ते दूध डेअरी असोसिएशन आष्टी हे आजच्या कीर्तनाचे यजमान आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये राहिलेल्या वेळेत आपण कीर्तनाचा विचार करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी अतिशय सुंदर असं वातावरण आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण आजचं हे कीर्तन श्रवण करणार आहोत. अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे बरं का. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाही का सिस्टीम चांगली आहे म्हणायची गरज पडत नाही महाराज. हा चांगुलपणा असला की चांगलपणा सगळ्यांना दिसत असतो महाराज. बघा त्यांना सांगायचीच गरज नाही, त्यांना सांगायचीच गरज नाही. तुम्ही म्हणतात शेजारी म्हणून अजिबात नाही. विठाला या ठिकाणी सुंदर असे सर्व भजनी मंडळ आहेत. आमच्या आदरणीय प्रकाश महाराज भुले आहेत, महादेव महाराज बागमरे आहेत, आमचे शिवारी महाराज पोटे आहेत, दामू महाराज पोटे, पुन्हा आमचे हरिभक्त पांडुरंगा महाराज गायकवाड आहेत ना, आमचे हरिभक्त पांडुरंगा महाराज गायकवाड आहेत, राजगुरू महाराज जाधव आहेत, दशरथ महाराज जिंतूरकर आहेत, किशन महाराज बडवणे आहेत, रामकिशन महाराज गांजरे आहेत, शेषराव महाराज पोटे आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी मृदंग क्षेत्रातील अतिशय सुंदर असं नाव असणारे श्री हरिभक्तपरायण आमचे युवराज महाराज लवटे आहेत, हरिभक्तपरायण अनंत महाराज जाधव, कृष्ण महाराज जाधव, हरिभक्तपरायण आमचे कृष्ण महाराज पांचरा असतील, आमचे हरिभक्तपरायण माझे जीवलग मित्र असणारे आमचे पवन महाराज आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय आजच्या कीर्तनासाठी जे विशेष उपस्थित राहिले ते आमचे आदरणीय अण्णा पण या ठिकाणी समोर आहेत. आणि आज माझ्या कीर्तनाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे ते भागवताचार्य श्री हरिभक्तपरायण माझे जीवलग मित्र असणारे गणेश महाराज चांदर आज महाराज या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहे. महाराजांची देवळ संस्था आहे, अतिशय सुंदर अशी संस्था आहे. आणि योगायोगाने महाराज आल्यामुळे महाराजांना म्हणलं चला आपण आज कीर्तनाला जाऊ. त्यांनीही मोठं मन केलं, या ठिकाणी कीर्तनासाठी आले. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तन सेवेकनं बोलतो. विठ्ठला अभंग 4 चरणाचा अतिशय गोड अभंग आहे. अभंग अतिशय गोड आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मनाला उपदेश करतायत. मनाला उपदेश करतात की हे मना तू काय कर, हरिनाम वेली पावली विस्तार फळी पुष्पी भार ओलावली. हे म्हणा तू काय कर, हरिनामाच्या वेलीचा विस्तार झालेला आहे आणि त्यासाठी तू काय कर, त्या हरिनामाच्या चिंतनाकडे परावृत्त हो. बरं का, परावृत्त हो. कारण का जर तुला असं वाटत असेल की हे म्हणा तुला शांती लाभावी असं जर वाटत असेल तर तू काय कर, त्या हरिनामाच्या वेलीकडे परावृत्त हो. कारण का ती कशाने बहरलेली आहे माहिती का, फळी पुष्पी फळांनी बहरलेली आहे. तिला पुष्प फुलं लागलेली आहेत, फळी पुष्पी भार ओल्हावली. आणि मना तू काय करते ते माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे या. हे म्हणा तू काय कर, पक्षीराज हो, पक्षी होऊन त्या फांदीवरती जा, हरिनामाच्या वेलीवर जा तू आणि ते सुंदर असे काय करायचंय फळ खा तू, जेणेकरून तू तृप्त होशील. कारण का माहिती का, जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मनाला म्हणतात तुला माहित नाही, मुळाचे बीजे दाखविली गोडी लवकरचे जोडी झाली याची. कारण तुला माहिती नाही का, जर हरिनामाची जी वेल आहे त्या वेलीची एवढी सुंदर फळ का आहे, एवढी सुंदर पुष्प का आहे तुला माहित नाही. अगं हे म्हणा काय माहिती का तुला,
त्या मुळात ते झाड जे झाड आहे त्या झाडाचं मूळ खूप सुंदर आहे. बरं नुसतं मूळ सुंदर आहे असं नाही, त्या झाडाचं बीजच खूप सुंदर आहे. मुळाची बीजे दाखविली गोडी, कारण का बीजच इथे अतिशय गोडे. आणि मग तू काय कर, त्या हरिनामाच्या चिंतनाकडे परावृत्त हो. त्या मनाला पुन्हा जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात की हे म्हणा ऐक ना माझं, तुका म्हणे क्षणा जातो काळ, मन ऐकत नाही महाराज, काही केले ऐकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मनाला पुन्हा आणखी सांगतात. मनाला वाटतंय, मनाला जर सांगितलं तर असं वाटतंय, जगद्गुरु तुकोबाराय वाटतंय की काळाचं जर नाव घेतलं तर मन आणखी ऐकेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे क्षणा जातो काळ, गोडी ते रसाळ अंतरेल. अरे तू नुसतं इकडंच नादी लागशील, तू संसाराच्या नादी लागून तू परमार्थाकडे वळणार नाहीस, नामस्मरण करणार नाहीस. म्हणून म्हणा तू काय कर, हा काळ कधी येईल म्हणून सांगता येत नाही म्हणा. तुका म्हणे क्षणा जातो काळ, गोडी ते रसाळ अंतरेल. गोडी अंतरेल आणि रस पण अंतरेल, नाही का. ते सुंदर असं नामस्मरणाचा जो रस आहे तो रस घेण्यासाठी तुला अंतर पडेल. म्हणून तू काय कर, आपल्या मनाला उपदेश करते म्हणा तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचे याम. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. आता थोडेफार झोपले तरी चालते बरं का, कारण तुम्ही फार थकला असाल सध्या. जवळजवळ 2-3 तास तरी तुम्ही ते पाहिलं असेल, ते झांकी पाहिली असेल ना. समोर गेले की आणखी समोर. मला वाटतं या तरुण मित्रमंडळाचा जो जोश आहे याला त्यांच्यासाठी टाळी वाजवायला जोरदार. महाराज असे काही बी कार्यक्रम करण्यापेक्षा असे जर कार्यक्रम केले किती सुंदर आहे, काहीतरी विशेष नाविन्यपूर्ण पाहायला मिळते महाराज, नाही का. साधू आहेत, आघोरी येतं. आता तुम्ही हे साधू पाहिले, म्हणजे साधू नाहीत ते, पण असे पाहिले तुम्ही. पण असे साधू आहेत. तुम्ही जर कुंभामध्ये गेलात तर समोर बसल्यानंतर माणसाची राख करणारे साधू येतं, पण ते काय कधी येत नाहीत बरं काय, ते कधी पण बाहेर निघत नाहीत. असे साधू येतं. आणि असे साधू नाही भेटले, पण असे का होईना पण मुलांनी साधू आणलेत. रामप्रभूच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना कालच सुंदर अशी मिरवणूक करायची होती, पण काही म्हणजे सगळ्यांनाच येता येईल अशा अनुषंगाने आज सुंदर अशी तरुण मित्रमंडळींनी असतील त्यांना सहकार्य सर्वांनी केलेलं आहे. अशी सुंदर अशी मिरवणूक काढलेली आहे. प्रभू रामचंद्र जय श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. रामनवमी आली की सगळे चांगल्या राम लोक बसतात. आता हनुमान जयंती आली की सगळ्याच्या ते हृदयात काय असतील, हनुमंतराय असतील. पण ऐका, नुसतं टायमाला नका बसू, अखंड अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा राहिले पाहिजे. विठाला सुंदर असा कार्यक्रम आहे. सर्व पंच कमिटी असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. बघा अभंग किती गोड आहे बघा. महाराज या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मनाला उपदेश करतात. का मनाला उपदेश करतात जगद्गुरु तुकोबाराय? मी काही प्रश्न निर्माण करतो तुम्हाला. का जगद्गुरु तुकोबारायने आपल्या मनाला उपदेश केला? पहिला प्रश्न ऐका. ज्याची जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मनाला उपदेश करतात की म्हणा हरिनाम वेली पावली विस्तार, तेथे माझ्या मना तू काय कर, हरिनामाच्या चिंतनाकडे परावृत्त हो. का म्हणले जगद्गुरु तुकोबाराय? याचा अर्थ असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय परमार्थ करीत नसावे. हा झोपले नाही तुम्ही? ऐका बरं का, बारकाईने ऐका. ज्या ती जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मनाला उपदेश करतात त्या ती नेमकं म्हणायचं काय? जगद्गुरु तुकोबाराय परमार्थ करीत नसतील असं नाही महाराज. ऐका, याचा अर्थ असा आहे मोठे माणसं जसे वागतात तसे लहानले माणसं वागत असतात. आज जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या मनाला उपदेश केलाय. पुढे चालून माणसाला असं वाटू नये की आपला परमार्थ लयच भारी चालू नाही का. जर एखादा परमार्थ करीत नसेल तर कमीत कमी संतांकडे पाहिलं पाहिजे, मोठ्या माणसाकडे पाहिलं पाहिजे, नाही का. महाराज म्हणतात ना, श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात यद्यदाचरती श्रेष्ठ तत्देवेतरो जना. म्हणजेच एक वडील जे करते तया नाम धर्म ठेवीती. मोठे माणसं जसे वागतात तसे जाणारे माणसं वागत असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं? जगद्गुरु तुकोबारायांना माहितीये संत म्हटलं की त्यांच्याकडे बघून जीवन जगणारे भरपूर जण आहेत, नाही का. काय जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग आहेत बघा ना. मला वाटतं एक अभंग एका करता नाही,
प्रत्येक अभंग जो जो प्रसंग असेल त्या त्या प्रसंगानुसार अभंग आहे. आता सध्या आपल्याला काय वाजते सांगा बरं? दुपारच्या परत काय होते? कोण म्हणलं थंडी वाजते? तुम्ही झोपले नाही ना? ऊन लागतंय ऊन. अहो किती झाडं तोडले सांगा बरं, किती झाडं तोडले. मी आता मग अशी एक व्हॉट्सअपवर एक कमेंट आली, म्हणजे जर आणखी जगायचं असेल चांगले तर जवळजवळ 500 कोटी झाडांची गरज आहे. 500 कोटी. आणखी काहीच नाही. आपण आपल्या हाताने आपलं मरण ओढून गेलो. लक्षात ठेवा. झाडं दिसणार शेतामध्ये, झाडं दिसत नाहीत. कुठे झाडं दिसत नाहीत. झाडं तोडली जात आहेत. तो ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबारांनी पाहिलं असेल, कोणीतरी झाडं तोडतंय, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ए राजा, अरे त्यांना तोडू नको. जर आता तोडले तर तुला ज्यावेळेस तुला त्रास होईल त्यावेळेस तुला नक्की आठवण येईल त्या झाडाची. मला वाटतं नक्की जगद्गुरु तुकोबाराय म्हणले असतील, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली. जगद्गुरु तुकोबारांनी काय करत आईने सांगितलं, झाडं घेऊ नका. जर झाडं तोडले तर त्रास होईल तुम्हाला. आणि झाडं कोणी काढली? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. महाराजांनी ज्या आपण सांगितलंय त्या ते महाराज नक्की म्हणत असेल की राजा हो, झाडं आपले सोयरीत बरं काय. हे सोयरे काय करतील माहिती आहे का? दाजी, हे सोयरे आपल्याला जाळून टाकतील. महाराज जाळून टाकतील. चांगलं काम केलं तर नाव घेतील, आणि चांगलं जर काम नाही केलं तर आपल्याला पाठीमागे नाव ठेवतील. पण महाराज म्हणतात ते झाडं काय करतील माहिती का? ज्यावेळेस खरी ऑक्सिजनची गरज पडेल त्या दिवशी झाडांची आपल्याला आठवण येईल. महाराज कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी आपल्याला ऑक्सिजनची गरज पडली, तर तेव्हा कोणाचंच काही चाललं नाही. महाराज अहो सोयऱ्या धराने दरवाजे बंद केले. सोयऱ्या धराने सर्व दरवाजे बंद केले. निसर्ग त्यांनीच बंद केले नाही, आपल्याही माणसाने दरवाजे बंद केले. पण महाराज सुंदर अशा झाडाखाली जाऊन बसायची माणसं, एकटी एकटी बसायची. मला वाटते जे निसर्गाने जीवनदान दिलं, मला नाही वाटत कोणी दुसऱ्याने दिलं असं म्हणून जीवनदान. कोरोनाच्या काळामध्ये सुंदर अशी झाडाची सावली बघायची आणि तिथं निवांत आराम करायचे. मला वाटते झाडं त्यावेळेला कळाले असतील झाडं किती महत्वाचे. हा जो उपदेश सांगितला जगद्गुरु तुकोबारांनी, खरं सांगा हा उपदेश किती महत्वाचा आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, हे झाड आपल्याला महत्वाचे येतं हे सांगणार जगद्गुरु तुकोबाराय. आणि तुमचं आमचं तुमचं आमचं वाटोळं होत असताना जगद्गुरु तुकोबारांनी ज्यावेळेस पाहिलं आपल्याला, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला काय म्हणतात बरं का जगदप काका? महाराज म्हणतात, आई करे जना तुझ्या सोयीचा आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा. अरे तो पंढरपूरचा पांडुरंग बाप्पा ते मालक आपल्या अंतःकरणामध्ये बसवा रे बसवा. तुम्हाला कल्याण व्हावं असं वाटत असेल तर मला वाटतं जगद्गुरु तुकोबाराय ज्या ते सांगतायत, मला वाटतं त्यांनी अगोदर आपल्या अंतःकरणात देवाला बसवलेलं आहे. त्यांनी अगोदर देवाला पाहिलेलं आहे. त्यांनी पाहिलेलं आहे, त्यांनी आपल्या अंतःकरणात बसवलंय देवाला.
आणि तेव्हा कुठं तुम्ही आम्हाला सांगतायत महाराज? हा, जर आपण काहीच करायचं नाही, लोकांना उपदेश करायचा, चालेल का हो? मग आपल्याकडे एक म्हणे बघा, लोकांना सांगे ब्रह्मज्ञान. बोला बोला बोला, तुमच्या चांगलं पाठ, मला माहिती तुमचं पाठांतर चांगलं आहे, जरा माझ्याशी बोला. लोकांना सांगे ब्रह्मज्ञान. आणखी म्हणे बघा, ते काहीतरी काय होते, नाव ठेवायचं लोकाला. बोला बोला जरा. हा तेच ते, दॅट इज दॅट, बरोबर. काय काय नाव ठेवायचं लोकाला. शिंबूड आपल्या, मला वाटतं हे आपणच सांगतोय ना, दुसऱ्याला नाव ठेवायचे नाही का, दुसऱ्याला उपदेश करायचा. महाराजांचं एक प्रमाण खूप गोड आहे बरं का महाराज. ब्रह्मज्ञान घरोघरी सांगे, आपण न करी तू त्याच्या तोंडावरी, वेळ तशी नली वैकरी. तुकोबा म्हणतात लोकांना ब्रह्मज्ञान सांगायचं, ज्ञान सांगायचंय, पण आपण मात्र चांगलं वागायचं नाही. तुकोबा म्हणतात तू त्याच्या तोंडावरी, वेळ तशी नली ही वैकरी. मी नेहमी सांगत असतो ना, तंबाखू खायची, तंबाखू, किंवा मी सांगायचं तुम्हाला, हे तंबाखू खाऊ नका, तंबाखूने कॅन्सर होतो. आणि कीर्तन झालं की मी म्हणायचं, मी लगेच म्हणायचं महादेव महाराज चुना आहे का तुमच्याकडे? मी लगेच विचारायचं, सांगायचं, विचारायचं, खरं सांगा मी जे सांगेल तुम्हाला ते तुम्हाला ऐकावं असं वाटेल का सांगा. तुकोबाराय म्हणतात मी तसं करत नाही. मी अगोदर काय करतो, मी अगोदर अनुभव घेतो आणि नंतर लोकांना सांगतो. विठाला विठाला विठाला. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो. हा काय सांगा, लवकर लवकर बोला, वेळ कमी आपल्याला. काय ओ माता भगिनीनं सांगा लवकर. गुळ गुळ. हा बरं, गुळ आंबट आहे का गोड आहे? मला ऐकायला कमी येत आहे, पटकन सांगा. काय गुळ गोड आहे, पण इथं कांद्याला कोणता आहे तुम्हाला माहिती आहे का? सांगा, खरं सांगा. आंबट आहे काय, त्यामध्ये काय टाकलंय, आलं टाकलंय का, काय टाकलं तुम्हाला माहिती आहे का? नाही. मी खाऊन टाकलो. मी आता सांगतो हा गुळ कसा आहे. हा गुळ गोड आहे. मला वाटतं तुम्ही सांगत होते ते बरोबर आहे का मी सांगत होते ते बरोबर? सांगा. नाही नाही, तसं तुम्ही अंदाजाने सांगत होते बापू, तुम्ही अंदाजाने सांगित होते, मी खाऊन सांगितलेलं आहे. तसं तुकोबाराय म्हणतात टाळी वाजवा सगळ्यांनी. मला माहिती आहे तुमची लय वेळची इच्छा होती टाळी वाजवायची, जरा जोरदार चांगली टाळी वाजवायची. किती आहे त्याला महत्व नाही, कशी त्याला जास्त महत्व आहे. विठाला म्हणतात अनुभवाले अंगम ते या जगात दसे. महाराज तुम्हाला काय अनुभव आला? महाराजांनी सांगितलंय तुका म्हणेचा कुणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. अनुभवाशिवाय काही बोलणं नाही पाहिजे. अनुभव नाही मग सांगतो कशाला? अनुभवच नसेल तर सांगून फायदा नाही महाराज. एक जण मुलगी उपदेश करायला लागली. काय उपदेश करते? मुलाला असं सांभाळलं पाहिजे, मुलाला तसं सांभाळलं पाहिजे, मुलाचं संगोपन असं केलं पाहिजे, मुलाला वेळची वेळ खायला दिलं पाहिजे. एक जर वयोवृद्ध म्हातारी म्हणले का ग बाई? म्हणे काय तुझं लग्न झालंय काय? म्हणे नाही. तुला मुलबाळ? म्हणे नाही. मग शांत बस, शांत बस, बोलू नको. म्हणे तुला बोलण्याचा अधिकार नाही, तुला सांगण्याचा अधिकार नाही. म्हणजे काय झालं? अगं त्यासाठी अगोदर आई व्हावं लागतं. काय काय? अगोदर आई व्हावं लागतं आणि मग सांगावं लागतं. मग आपल्या बाळाचं, आपण बाळाला काय करतो, कोणत्या कोणत्या वेळेला काय काय देतो, आपण जे केलंय ना ते मग लोकांना सांगायचं असतं. मला वाटतं ते अनुभवात्मक असते आणि ते अनुभवात्मक प्रत्येकाला आवडतं. विठाला प्रत्येक एक एक असे खूप गोडीत बघा.
हे प्रभु मुझे बता दो, हे प्रभु मुझे बता दो, चरणों में कैसे आऊं। हे प्रभु मुझे बता दो, बता दो, हे प्रभु मुझे बता दो, चरणों में कैसे आऊं। हे प्रभु मुझे बता दो, हे प्रभु मुझे बता दो। मला वाटतं हे अनुभवात्मक आहे. विठाला समोर कधीतरी आला, तुम्ही देवाच्या समोर आलात ना, कधीतरी त्याला बोललं पाहिजे, देवा बिहारी बिहारी ब्रज में घर मेरा बसाओगे तो क्या होगा। बिहारी कन्हैयाला म्हणता का नाही तुम्ही तसं? का नुसतं देवाच्या पाया पडता? नुसतं पाया पडू नका, त्याला म्हणा, त्याला बोला, तो बोलतो बरं का. बिहारी ब्रज में घर मेरा बसाओगे तो क्या होगा. सगळ्यांनी म्हणायचा श्यामा 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 राधे राधे बोला सगळे राधे 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 ऐका ऐका कसं म्हणायचा. राधे बोला सगळे राधे काही नका वाजवा. राधे 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 राधे. त्या बिहारीला बघायचं कन्हैयाला, हे कृष्णा एक नाही या. बघा ना माझी 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 संत मीराबाई काय करायचं माहिती का. कन्हैयाला बोलायच्या महाराज, कन्हैयाला बोलायच्या. हे कृष्णा पायुजी मैंने राम रतन धन पायो. महाराज उगच नाही, भगवान परमात्म्याचा स्वतःच देवाचं भजन करायच्या मीराबाई, उगच नाही. अनुभवाचे बोल सांगतोय मी, अनुभवाशिवाय कोणतीच गोष्ट करायची नाही. बघा ना मग ज्यावेळेस मीराबाई भगवान परमात्म्याचं भजन करायचंय, बापाने म्हणावं ए लोग कहे मीरा भाई रे बाबरे, बाप कहे कुल नासी रे. बाप म्हणायचा अरे काय माझ्या कुळाचा सगळा नाश करून टाकला. पण बघा ना विष का प्याला राजा जिने भेजा, विष का प्याला राजा जिने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे. त्यासाठी काय करावं लागतं. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची नाचूंगी 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 Hare
एक नाही या तुझ्या दारासमोर मी नाचन रे, तुझ्या दारासमोर नाचूंगी. पण कसं मीराबाई म्हणतात नाचूंगी 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 नाचूंगी, गाणे म्हणत नाचूंगी. गाणे म्हणत नाही, हरे गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरे गुण गावत नाचूंगी. देवाचं गुण गायचं आणि मी मग नाचणार. मला वाटते भगवान, मला वाटते मीराबाईचं नाचणं, मला वाटतं हे अनुभवात्मक नाचणं आहे. मला वाटते अनुभवात्मक जे काही आपण करू, मला वाटते ते भगवान परमात्म्याला काय होतंय, अतिशय प्रिय होतंय. विठाला विठाला करत असताना परमार्थ कसाही करायचा नाही बरं का, नामस्मरण कसंही करायचं नाही. मला वाटतंय आपण कसंही जरी केलं, कसं करून चालणार नाही. मला वाटतं अनुभवात्मक आलं पाहिजे. ज्या दिवशी आपण नामस्मरण करू, नामस्मरण करता करता डोळ्यात पाणी आलं रे आलं, मग कसं करा नामस्मरण. कृष्ण कृष्ण, तुम्हाला ज्या भगवंताचं नाव घ्यायचं त्या घ्या. आपल्याला 33 कोटी देव आहेत आपल्याकडे. कोटी म्हणजे प्रकार, 33 प्रकारचे देव आहे. ज्या देवाची साधना करायची त्या देवाची साधना करा, नक्की नामस्मरण करा. पण मला वाटते नामस्मरण कसं वरवर नको पाहिजे, वरवर नाही पाहिजे. मग अंतःकरणातून नामस्मरण करा. आणि ज्या दिवशी नामस्मरण करता करता डोळ्यामध्ये पाणी येईल ना, समजून जायचं की आपला मेसेज भगवान परमात्म्याजवळ कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. काय कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, मग नंतर हृदयी प्रगटे राम रूप. बघा ना, कहत सुनत आवे बरं का, पदे पण मी बरोबर सांगायला तुम्हाला. कहत सुनत आवे, कहत सुनत आवे, अखियों में पानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. कहत सुनत आवे, कहत सुनत आवे, अखियों में पानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी. राज दुलारे कौशल्या के आंख तारे, मैं सूर्य वंश के सूरज, मैं रघुकुल के उजियारे, राजीव नयन बोले, राजीव नयन बोले, मधुबनी पानी. बघा भजन करता करता डोळ्यात पाणी आलं पाहिजे. श्री राम ने मोहे पठायो, मैं राम दूत बनायो, घर त्याग भय बनवासी, पितु की आज्ञा सिर धर के, बड़ा दुख पावे हो, बड़ा दुख पावे राजा राम जी की रानी, राम कहानी सुनो रे राम कहानी. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम. हे अनुभवात्मक पाहिजे महाराज, अनुभवात्मक पाहिजे.
जर अनुभवात्मक असेल तर मला वाटते ते गायलाही चांगलं वाटतं आणि ऐकायलाही चांगलं वाटतं. विठाला विठाला म्हणतात मी जे काही सांगतोय ना, मी जे तुम्हाला उपदेश करतोय ना, उपदेश कसाही करत नाही, अगोदर मी माझ्या मनाला उपदेश करतो. महाराजांना विचार, महाराज तुम्ही कायच करता तुमच्या मनाला उपदेश? महाराज म्हणतात मी ज्यावेळेस परमार्थ करतो त्या परमार्थामध्ये माझ्याकडून काही पाय जर वेगळीकडे घुसला सरकला असा तर मी काय करतो? मी लोकांना विचारत बसत नाही. मी काय करतो? मी माझ्या मनाला विचारतो. काय विचारता महाराज? ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो माझ्याकडून जर काही चुकलं असेल किंवा चुकण्याची भानगडी जर पडत असेल तर मी लोकांना विचारत नाही. मग काय करतो? मी माझ्या मनाला विचारतोय. बरं काय? ऐसे जागवितो मना, किंवा असे एक प्रमाणे बघा, क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपोला, साक्षी होतो आपोला, साक्षी होतो आपोला. क्षणोक्षणा सांभाळतो आणि साक्षी कोण होतो? क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी करतो भावकीला. मला तसं म्हणत नाही भावकीला, पाहुण्याला साक्षी करत नाही म्हणे. मग काय करतो? मी माझ्या मनाला साक्षी करतो, ठेवतो. साक्षी होतो आपोला. जर आपल्या मनाला विचारलं तर मला वाटतंय मन कधीच खोटं बोलत नसतं. आरसा कधी खोटं बोलतो प्रकाश महाराज? माझ्या मनाला आरसा कधीच खोटं बोलत नाही. म्हणून आरसा समोर बसलं पाहिजे. स्वानंद शिकवणारे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील विठ्ठल बाबा गुले बाबा ज्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचायचे, ज्ञानेश्वरी वाचत असताना समोर आरसा ठेवायचे. बरं काय? समोर आरसा ठेवायचे आणि समोर आरसा ठेवून ज्ञानेश्वरी वाचायचे. तुम्ही म्हणता महाराज ज्या अर्थी महाराज समोर आरसा ठेवायचे त्या अर्थी नक्कीच महाराज असं बघत असतील की गण लागलाय का नाही चांगला, फेटा बांधलाय का नाही व्यवस्थित, हे नव्हते बघत ना. लक्षात ठेवा. महाराज तर ज्ञानेश्वरीची ओवी वाचायची, ओवी घ्यायची, ओवी वाचायची आणि त्या आरशामध्ये बघा काय म्हणायचे, आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का विषया, जयाची काय इंद्रिया मानू नाही. ए म्हणा महाराज आपल्या आरशामध्ये आपल्या प्रतिबिंबाला म्हणायचे, आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाची इंद्रिया काय मानू नाही. अरे तुला असं वाटत नाही का आता विटलं पाहिजे, प्रपंचामध्ये विटलं पाहिजे आता, आणि परमार्थामध्ये नटलं पाहिजे आता, नटलं पाहिजे. लक्षात ठेवा. माणसाने प्रपंचामध्ये विटलं पाहिजे. पण काय होतं माहिती का? प्रपंचाला इतकं धरून बसतो आपण, इतकं धरून. कसं वागलं पाहिजे माणसाने, कसं वागलं पाहिजे प्रपंचामध्ये. मी तुम्हाला थोडक्यात एक युक्ती सांगतो. तुम्हाला चिकू माहिती आहे हो? नाही? तुम्ही झोपल्या नाही ना? मला माहिती आहे तुम्ही झोपल्या नाही, पण ऐकताय मला माहिती. तुम्हाला चिकू माहिती का? चिकू जर फोडायचा असेल तर त्याला हातोडी लागते, हातोडी. त्याला बरं का बापू, त्याला काय लागते? त्याला हातोडी लागते फोडायचं म्हटलं. बरोबर ना? बरोबर ना? अहो त्या चिकूकडे बघायचं आणि संसार करत चला आपला. त्या चिकूकडे बघायचं. तुम्ही म्हणला चिकूकडे बघून तुझा संसार करायचा. ऐका इतकं सांगतो आणखी. मला वाटते चिकू लहानपणापासून ज्यावेळेस फुलांमध्ये असतो तर तो चिकूच असतो ना. तो चिकू हळूहळू मोठा होतो महाराज. मोठा झाल्यानंतर तो काय असतो? तो चिकूच असतो ना. पण मला वाटतं लहानपणापासून जोपर्यंत तो फुलामध्ये आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये बी असते महाराज, त्याच्यामध्ये बी असते. लहानपणापासून तर मोठा ज्यावेळेस चिकू होतो, चिकू पिकतो आणि पिकल्यानंतर एखादा माणूस म्हणतो चला आता, ज्याला दात नाहीत ना ते म्हणतो आता काय नको मला फक्त चिकूच आणा का, मला ते सहज खाता येतील म्हणे. मग हे चिकू आणतात आणि चिकू आणल्यानंतर तो चिकू फोडतो महाराज. फोडल्यानंतर ती मला वाटते त्या चिकूतली बी काय करते माहिती का? सगळा गर अंगाला चिचकीतून बाहेर पडते. बरोबर आहे का? तुम्ही झोपले नाही ना? मग माझ्याकडे नुसतं बघू नका, माझ्याकडे लक्ष द्या फक्त. ती चिकू काय करते? ती बी काय करते? सगळा गर अंगाला असा लावते. तुम्ही खाल्ला नाही का?
मग खाल्ला नाही, मग खाल्ला म्हटल्यानंतर मला सांगा ना महाराज तसं नाही म्हणून. ती चिकूची बी काय करते, ज्यावेळेस चिकू फोडला, चिकू फोडल्यानंतर बी अलगशी निघून जाते. कशातून, कशामधून, चिकू मधून. मग महाराज म्हणतात तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. शिकतान का नाही, चिकूकून नाही. तुम्ही म्हणताल बास आता चिकूला जय देव देव जय देव जय चिकू देवा. आता आपण कोणाची आरती करायला पाहिजे, आपण आरती करायला कामी नाही. आता तुम्ही म्हणताल महाराजांनी सांगितले म्हणले आणा आता चिकू, लगेच मार्गावर सांगायचं चिकू आणा हो. कशाला, म्हणजे पूजा करायची. पूजा करू नका, तर चिकूकून शिकलं पाहिजे. पण आपण चिकूकून शिकत नाही. आपण काय करतो माहिती काय, तुम्हाला नारळ माहिती का, नारळ, नारळ आपण कसं राहतो, नारळ माहिती का, नारळ. ते नारळ फोडल्यानंतर काय होतंय, ते कच्चं नारळ असलं पाहिजे बरं कदाचित. ते कच्चं नारळ असायला पाहिजे. ते काय करतं, ती नारळ काय करतं, ती नारळ आतमधला घर त्या नरवटीला इतका चिटकून बसतो. कोण, बोला बोला बोला, मला आता वेळ कमी राहिला बरं काय. इतकं चिटकून बसतंय, इतकं चिटकून बसतंय की त्याला फोडलं 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 तरी ते निघत नाही. कोण, नारळ. मग शेवटी सुनाकडे दिलं जातंय. कोण, बोला 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 बोला. सुना हातामध्ये उलथणं घेते. कशाला, कोण बोल म्हातारी लहानायला नाही बरं का, तसं काही म्हणू नका. मी नारळाचं सांगतोय. ती नारळ काढते, त्यातली ती नारळ काढण्याचा प्रयत्न करते, पण ती इतकं चिटकून बसले असतं. कोण, बोला बोला कोण. हा, मला माहिती तुम्ही नारळच म्हणता म्हणून. हा, मला माहिती नारळ म्हणतात. शेवटी एवढं एवढं राहतंय काय, नारळ. शेवटचे दिवस राहतात त्या नारळाचे. मग शेवटी काय करतं माहिती का, नातवाकडे देऊन टाकतं. नातवा तर कोण, सून. कोणला, आता तरी म्हणा ना. हा, तरी आपण प्रपंचाला सोडित नाहीत महाराज. तरी आपण प्रपंच, अरे हे मन निघलं पाहिजे, हे मन निघलं पाहिजे, कधीतरी निघलं पाहिजे ना. अरे कुठपर्यंत संसार करताय, कुठपर्यंत संसार, नक्की करा आता संसार. हा, राहिलेला जो वेळ आहे तो देवासाठी द्या महाराज. हे मन आहे ना, हे मन इतका तुम्ही प्रपंच केलेला आहे. अहो काय नव्हतं महाराज तुमच्याकडे, काय होतं सांगा बरं, काय होतं. अहो मला वाटतं यात जे काही माझ्यासमोर बसलेले बऱ्याच माता भगिनींनी या पाठाचं काम केलं असेल. हो, खूप काम केलं असेल. बरोबर आहे का नाही. काय भेटायचे पैसे सांगा बरं, किती भेटायचे. पण आपल्या मालकाचा फाटका संसार कधीच दरवाजा रस्त्यामध्ये आणला नाही महाराज. आणलाय कधी नाही आणला. म्हणला त्या प्रपंच चांगला होण्यासाठी काय काय प्रयत्न केलेत महाराज. हाडाची, बोला बोला, हाडाची, रक्ताचं, दिवसाची, रात्रीचा, कसं सगळ्यांना पाठ सांगा बरं, सगळ्यांना पाठ म्हणा. एवढा प्रपंच केलेला आहे. मला वाटतं आता राहिलेला वेळ द्याना सोडून त्या प्रपंचाला, द्या सोडून प्रपंचाला. आणि प्रपंचाला सोडून करायचं काय, महाराज म्हणतात त्या भगवान परमात्माच्या चरणाजवळ मन ठेवा. आणि ते मन राहण्यासाठी मला वाटते जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात, आपल्या मनाला उपदेश करतात. मनाला काय म्हणतात, ते माझ्या मना होय प्रतिवाद, माझ्या मना
महाराज तृप्तीचे या मनालाच उपदेश करतायत महाराज. का मनाला उपदेश करतात? एक दिवस प्रसंग आहे बघा, रामायणामधला असा अतिशय घोर प्रसंग आहे. काय झालं, राम रावणाचं युद्ध झालं आणि राम प्रभू आता अयोध्येला जाणार. पण लखन दादा म्हणतात, लखनजी म्हणतात, भैया भैया या वानराला मला असं वाटतंय क्षमपरिहारासाठी आपण कुठे घेऊन गेलं पाहिजे, अयोध्येला घेऊन गेलं पाहिजे. दादा खूप यांनी कष्ट केले आपल्यासाठी. म्हणजे काय केलं रे? म्हणजे तुला माहित नाही दादा, जर निवडून यायचं म्हणल्यानंतर काय काय करावं लागतं. आपलं हे राक्षसाला मारण्यासाठी यांनी काय काय केलं, चुकून आलं बघ बापू. हा तेवढी काय काय करावं लागत नाही. आणि बघ ना दादा, मी लखनजीचा प्रभूचा संवाद सांगतोय. दादा पण यांनी काय केलं, यांनी रुपया आपल्याकडून घेतला नाही. यांनी काय केलं, राणीचा पाला खायला निर्वाणी केले लंकेश्वरा. प्रभू अहो एवढं मोठं आपल्यासमोर आपल्याला यांनी मदत केली, पण हे कधी म्हणले आपल्याला मला खायला दे म्हणून? नाही म्हणले कधी खायला दे. यांनी रानातला पाला खायला, कंदमुळं खाल्ले, पण आपल्याला म्हणले नाही. अरे मग तुझं म्हणणं काय, जरा स्पष्ट बोल ना. हा तुला काय कळतंय का? म्हणे कोण म्हणतंय हे? रामप्रभू म्हणतात, तुला काय कळतंय का? 10:30 वाजलेत ना, पटापटा लवकर सांग म्हणे. म्हणजे दादा मला असं वाटतंय यांना क्षमपरिहारासाठी आपण गावाकडे घेऊन गेलं पाहिजे, अयोध्येला घेऊन गेलं पाहिजे. क्षमपरिहार हा प्रत्येक ठिकाणी क्षमपरिहार असतो. आपला नेता निवडून येण्यासाठी इतके प्रयत्न करतात माणसं, इतके प्रयत्न करतात, खूप प्रयत्न करतात. आणि एकदा का नेता निवडून आले मग आल्यानंतर काय करतात, सगळे कार्यकर्ते म्हटलं बोलवतात. कुठं? एका सुंदर अशा गायनामध्ये मोठा सप्ताह होता. तुम्ही झोपलेले ना, तुम्ही हटले म्हणजे तर नेमकं समजायचं काय नेमकं समजायचं? सप्ताह ठेवतात का, कीर्तन ठेवतात का, मला इथं सांगायचं नाही. मला वाटतं क्षमपरिहारासाठी आपण अयोध्येला घेऊन जाऊ. सगळ्यांना अयोध्येला घेऊन गेले बरं, सगळे वानर. आता वानर सगळे अयोध्येमध्ये आलेले आहेत. बरं ऐका, मला आणखी एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. पाहुण्याच्या घरी बंगला असू द्या, पाहुण्याच्या घरी फार मोठी बिल्डिंग असू द्या, पण पाहुण्याच्या घरी मला समजा बिल्डिंग आहे, फार मोठं सुंदर असं वातावरण आहे, आणि आपलं घर झोपडी आहे आपल्या घरामध्ये. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, पाहुण्याच्या घरी बंगला आहे, आपल्या घरी झोपडी आहे, कर्म तर कुठं जास्त? कुठं? हा कुठं कर्म तर? बरं ठीक आहे, पाहुण्याच्या घरी राहून किती दिवस राहता माणूस? 2 दिवस. लय जवळचा पाहुणा असला 3 दिवस, सासरवाडीकरचा असला तर 4-5 दिवस. लयच समजा मी काय म्हटलं तर जवळचा आणखीच प्रीतीचा पाहुणा नाही का 5 दिवस 6 दिवस. पण 7व्या दिवशी तो म्हणेल नाही आता इथं नाही राहायचं, मग आता मला जायचं. पण ऐका तसं झालं, त्या वानराचं तसंच झालं. वानर चर्चा करतात एकमेकाशी, कवर करी म्हणे असं राहायचं इथं. हा किती दिवस झाले बघा, म्हणजे आपण 4 महिने झाले म्हणे आपण इकडं आलो. बरं झालं म्हणे आता इथं राहिलं, आता इथं नाही राहायचं. ही कुजबुज का ऐकायला गेली प्रभूच्या कानी. महाराज रामप्रभू म्हणजे रामप्रभू आहेत महाराज. रामप्रभू म्हणजे रामप्रभूजीच महाराज. रामप्रभूजींचं चरित्र तुम्ही श्रवण करताय महाराज, बरोबर ना? रामप्रभूचं चरित्र श्रवण करतायत. रामप्रभूचं कथा फक्त ऐकून या कारणे ऐकायची, या कारणे सोडून द्यायची नाही बरं का. या कारणे ऐकायची, हृदयात साठवायची ती कथा आहे महाराज. जर तुम्हाला घराचं मंदिर व्हावं असं वाटत असेल तर मनातून रामकथा ऐका महाराज. रामकथा काय? रामकथा शशी किरण समाना, संत चकोर करहि जे पाना. रामकथा शशी किरण समाना, श्रीराम जय राम जय जय राम. महाराज सांगतात प्रभू रामचंद्र अंतकरण कधी बसतात ऐका. जिनके हृदय हाँ ऐका, जिनके हृदय दंभ नहीं माया, उनके हृदय बस हो रघुराया. राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम दंभ नहीं माया, उनके हृदय बस हो
गोस्वामी म्हणतात जिनके हृदय काम नाही माया उनके हृदय बसहु रघुराया. कोणाच्याही अंतकरणात प्रभू रामचंद्र बसत नाही महाराज. तुकोबांना विचारलं महाराज देव अंतकरणात बसण्यासाठी काय करावं लागतं. पण नेमकं काय करायचंय. महाराज म्हणतात काम क्रोध केले घर रीते तुका म्हणे देह हरीला विठ्ठले. काम क्रोध केले घर रीते दंभ नाही माया नाही आणि उनके हृदय बसहु रघुराया. विठाला विठाला. लखनजी म्हणतात दादा काय मनामध्ये आहे तुमच्या. लखन काय नाही रे. लखनजी म्हणतात दादा नेमकं काय म्हणतात सांगा ना तुमच्या मनामध्ये काय. अरे काय नाही लखन दादा ज्या अर्थी तुम्ही विचार करता त्या अर्थी नक्की काहीतरी झालंय. अरे नाही काही नाही. दुसऱ्या दिवशी घटना आहे. नळ नीट जागवंत सरांना जवळ बोलून घेतलं. ते म्हणे आता बस झालं. रामप्रभू म्हणतात बस झालं आता इथं जायचं म्हणे. मग आता तुम्ही तुमच्या गावाकडे निघून जा. लखनजीला राग आला. लखनजी म्हणतात दादा माणसाने कृतज्ञ असलं पाहिजे कृतज्ञ नाही पाहिजे. एखाद्याने आपल्यावरती उपकार केला तर उपकार त्याचा मरेपर्यंत तो उपकार जाणला पाहिजे. हे प्रभू लखनजी सांगतात दादाला. तुम्हाला दादा कळत नाही का. असं काय करताय तुम्ही. त्यांना जा म्हणता. त्यांनी आपल्यावरती किती उपकार केले आपण काही जरी केलं तरी त्यांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही आणि तुम्ही त्यांना जा म्हणता. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात लखन हे मलाही कळतं रे. ऐक ना लखन. प्रभूने खूप गोड उत्तर दिलेलं आहे. प्रभू म्हणतात लखन ऐक माझं. हे माझ्यापाशी राहतायत आणि विचार किशकिंदेचा करतायत. ऐका माझ्यापाशी राहतायत म्हणजे देवापाशी राहतायत आणि विचार प्रपंचाचा संसाराचा करतात. हे लखन ऐक ना. अरे हे माझ्यापाशी राहून संसाराचा विचार करतात. मला असं वाटतंय की जर संसारात राहिले तर हे माझा विचार करतील म्हणून यांना मी जा म्हणतो. तुमच्या लक्षात आलंय का. तुमच्या लक्षात आता आलं लक्षामध्ये. हा देवापाशी राहतायत पण विचार प्रपंचाचा करतायत. अरे देवापाशी राहून जर प्रपंचाचा विचार करतात लखन तर हे प्रपंचामध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला दुःख येईल त्या वेळेला हे नक्की माझी आठवण करतील म्हणून मी यांना जा म्हणतो महाराज. नाही का. मन किती महत्वाचं आहे बघा. मन एवढं महत्वाचं आहे म्हणून महाराज म्हणतात ए मना तेथे माझ्या मना होई पक्षीराज. ए मन मनाला म्हणतात बरं का जगद्गुरु तुकोबाराय. पण कुठे हरिनाम भजन करूया. वरती हात करा. विठोबा रखुमाई
होई पावली विस्तार फळी पुष्पी भार ओलावली तेथे माझ्या मना होई पक्षीराज फळाने पुष्पाने ती भाव ती हरिनामाची वेल काय झालं त्याचा विस्तार झालाय महाराज बघा ना हरिनाम वेली पावली विस्तार फळी पुष्पी भार ओलावली काही काही फळं असतात काही काही वेली असे आहेत महाराज काही काही वेली अशी आहे काहीला फळं असतात तर काहीला फळं नसतात महाराज नाही का काहीला फळं असतात तर काहीला फुल नसतंय बरं का ऐकतात तुम्ही मला वाटतं एक नागिनीचं पान आहे बघा ना आपण खातोय त्याला फळही मला वाटतं फळ नाही तिला फुल पण नाही तिला नागिनीचं पाणी सब पान येतात बघा तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला कसं काय माहिती मला माहिती एक आणखी एक फुले बघा आणखी एक मला वाटतं आणखी एक अशी वेली आहे की त्या वेलीला फुलंही येत नाही आणि फळंही येत नाही तिला फुलंही येत नाही फळं येत नाही ती फुलं ती वेली अशी महाराज तिला काय करावं लागतं ते जर साहित्य लागतं महाराज काय लागतं तिला नरोटी लागते महाराज कशाची नारळाची नरोटी लागते पुन्हा काय लागतं पुन्हा काय काय लागतं त्याला हा अशी गोल करावी लागते बघा तिला फुलंही नाही फळंही नाही फुलंही नाही ती अशी वेली आहे मी सांगतोय तुमच्या लक्षात येईल पटकन सांगा पटकन तिला अशी एवढीशीच नळी लागते महाराज तिला असं पूर्ण असं एक असं असं बरोबर ना वा वा मला वाटलं तुम्ही तरी म्हणणार नाही तुम्ही सांगितलंय म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपली माणसं व्यसनी नाही बरं का याच्यामध्ये म्हणजे मी जेवढं सांगतोय तुम्हाला त्याला मळवावं लागतंय त्याला नाही का त्याला नरोटी लागते म्हणजे याचा अर्थ असा आहे माझ्यासमोर बरं का दाजी माझ्यासमोर बसलेले सगळे निर्व्यसनी माणसं नाही का बरोबर ना एकदा यांच्यासाठी टाळी वाजली पाहिजे बघा निर्व्यसनी असली पाहिजे बरं माणसाने निर्व्यसनी असलं पाहिजे मला वाटतंय असं काही फळ आहे असे काही वेळी आहेत काहीला फळ आहे तर काहीला फळ नाही काहीला फळही नाही फुलंही नाही पण महाराज माझ्या हरिनामाची वेळ अशी आहे तिला फळही आहे आणि फुलंही आहे महाराज नाही का फळी पुष्पी भार ओलावली तेथे माझ्या मना होई पक्षीराज हे पक्षीराज आपल्या मनाला म्हणतात जगद्गुरु तुकोबा तू काय कर पक्षीराज हो आणि त्या हरिनामाच्या वेलीकडे चिंतन कर त्या हरिनामाच्या वेलीकडे परावृत्त हो तर तुला माहित नाही का इवलेशे रोप लावेले द्वारी इवलेशे रोप लावेले द्वारी तुमचे पवन महाराज असतील कृष्णा महाराज खूप चांगले वाजवतात विठाला विठाला पहिल्यांदाच ऐकलं बरं पकवास विठाला 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 महाराज म्हणतात तू काय कर इवलेशे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मुगरा फुलला पकवादामध्ये पकवाद साथ केली पाहिजे बरं काय पकवादाची साथ केली मग बघा आमचे युवराज महाराज पकवाद वाजवतात मी स्तुती करत नाही वस्तुस्थिती खडखड नाही दडदड नाही भडबड नाही मला पाहिजे तेच मला वाटतं पकवाद हा साथीला असतो नाही काय नाही तर पकवादाची साथ व्हायला नाही पाहिजे फक्त पकवादाची साथ पाहिजे गोड वाजवणं पाहिजे महाराज आणि असा आमचे युवराज महाराज असतील आणि त्याचबरोबर कृष्णा महाराजांचा हात खूप गोड आहे बरं का हात अतिशय गोड हात आहे पण मग तुम्ही फक्त गोड हाताने काय करता मला माहित नाही वाटत रियाज
मी फोन मारायला सांगत असतो सगळ्यांना, आमचे सगळे जी महाराज म्हणले त्यांना सगळ्यांना सांगत असतो, रियाज जो करेगा रियाज वही करेगा राज, जो करेगा रियाज वही करेगा राज. मला माहिती आहे तुमच्या पाठीमागं खूप काम असतात, मला वाटतं नाही का म्हशी आहे तुम्हाला आहे का, मोकळं सांगा ना, हो म्हणा ना, ते काय साधी गोष्ट आहे काय, विठाला विठाला. आपलं मन तिथं लागलं पाहिजे, तिथं मन लागलं पाहिजे बरं का पवन महाराज, आपलं मन लागलं पाहिजे पक्वादामध्ये. आपल्याला काय करायचंय महाराज म्हणतात, आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा, स्वैताचा घोर महा, ध्यानी रहा श्री हरीच्या, ध्यानी रहा श्री हरीच्या. महाराज आपलं मन तिथे गेलं पाहिजे. काय मन, कसं मन गेलं पाहिजे. मला वाटतंय एक स्त्री महाराज रामायणातली, तिचं नाव आहे शबरी. ए शबरी, तुला प्रभू भेटतील ग. मतंग ऋषीने सांगावं, शबरीने ऐकावं. आपलं मन देवाच्या चरणाजवळ लावलं ती नाही. काय केलं माहितीये का, तिने स्वतः देवाचं चिंतन करावं. काय करावं, महाराज म्हणतात, राम आएंगे आएंगे राम आएंगे. बघा ना, कब दर्शन देंगे राम परम हितकारी, कब दर्शन देंगे राम परम हितकारी, रास्ता देखत शबरी की उमर गई सारी, रास्ता देखत शबरी की उमर गई सारी. आपण फक्त महिनाभर 2 महिने 1 वर्ष 2 वर्ष 5-6 वर्ष आपण वाऱ्या करतो, आणि वाऱ्या केलं की पण आपल्याला वाटतंय पण रमाली लगेच आपल्याला असं उचलून केलं पाहिजे. हा आपला परमार्थ आहे, हा आपला परमार्थ. असा परमार्थ होता कामा नये. महाराज शबरीने वेळोवेळी म्हणावं. काय म्हणावं, एक टाळी बघायच्या, एक टाळी अशी, एक टाळी. राम आएंगे आएंगे राम आएंगे, बाबा राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे 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 राम आएंगे, राम आएंगे मैं झोपड़ी की बात सुन जाएगी, झोपड़ी की बात
जय जय श्री राम, बजरंगबली की, बजरंगबली की, गोपाल कृष्ण भगवान की, सियावर रामचंद्र की। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। महाराज माझ्या शबरीनं कुठपर्यंत देवाची वाट पाहिली हो, कुठपर्यंत, कुठपर्यंत नुसतं बोलली नाही महाराज। राम आएगे तो अंगना सजाओगे, आले नाही बरं का, आणखी आले नाही। दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मनामध्ये प्रभू येणार आहेत ही अपेक्षा होती। आज काय चरित्र पाहिलं, आज चरित्र काय होतं, विवाह सोहळा असेल, तिसरा दिवस विवाह केला ना, विवाह सोहळा तुम्ही साजरा केला महाराज। आता पुढे खूप गोड प्रसंग आहेत आणखी। कब दर्शन देगे हो, कब दर्शन देगे राम परम हितकारी, रास्ता देखत शबरी की उमर गई सारी। सगळं आयुष्य गेलं महाराज शबरीचं, सगळं आयुष्य गेलं। ऐका, शेवटच्या क्षणामध्ये आता शबरी मातेला वाटतं माझे प्रभू येतील, आणि जर प्रभू जर आले, जर मी काही कामात व्यस्त असले तर मी प्रभू मला पाहतील, निघून जातील। बघा बरं का, प्रभूची वाट पाहते। असं करता करता तिने दात घासणं बंद केले, केस विंचरणं बंद केले माझ्या शबरीने, बरं का, स्नान करणं बंद केलं माझ्या शबरीने, फक्त माझ्या प्रभूची वाट पाहते। आणि ज्यावेळेस प्रभू तिला भेटण्यासाठी आले त्यावेळेस शबरीला पाहिल्यानंतर प्रभू म्हणतात, हे भामिनी, भामिनी म्हणजे सुंदरी। मला वाटतंय भगवान परमात्मा तिला भामिनी म्हणतात, सुंदरी म्हणतात। मला वाटतं शबरी माता सुंदर नव्हती हो, सुंदर नव्हती महाराज शबरी माता, शबरी माता सुंदर नव्हती। आपण भूलतो महाराज वरच्या रंगाला, बरं काय, आपण वरच्या रंगाला भूलतो महाराज, पण माझा भगवान परमात्मा वरच्या रंगाला भूलत नाही। मग करतो काय, अंतरीची घेतो गोडी, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, तो भगवान परमात्मा दिनाचा सोयरा आहे, नाही का, दिनाचा सोयरा आहे भगवान परमात्मा। दुःखिताचा कृपावंत किती, दीन बहु आवडते। भगवान परमात्म्याला दीन आवडतात, पण कोण प्रपंचात थकलेले नाही, तर आपल्या परमार्थ करत करत देव भेटत नाही, म्हणून देव भेटीसाठी जे थकलेले आहेत तुकोबाराय म्हणतात त्यांना भगवान परमात्मा, मला नवे नवे भगवान परमात्म्याला ते आवडतात। मग का आवडतात, तर त्यांचं मन देवाच्या चरणाजवळ असते, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे म्हणा तेथे त्या ठिकाणी तो पक्षीराज हो। कुठे, ज्या ठिकाणी हरिनामाची वेल विस्तार झाला त्या हरिनामाच्या वेळेचा, तिथे तू गेलं पाहिजे, बरं काय, तिथे गेलं पाहिजे। आपण काय करतो, तिथे जाण्याचा प्रयत्नच करत नाही, आपलं मन तिथे जातच नाही महाराज। पण लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, पंची पंख बिना हाती दंत बिना, वैसे पुरुष हरि नाम बिना, सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना, सुमिरन करले। देवाचं चिंतन करा महाराज, बस त्याच्यामध्ये आपलं सगळं सगळी सार्थकता कशामध्ये असेल, तर देवाच्या चिंतनामध्ये आहे। आपलं मन देवाच्या चरणाजवळ ठेवलं पाहिजे। पण का, महाराजांना विचारलं, महाराज तसं का ठेवायचं देवाच्या चरणाजवळ मन, हा एवढं काय ते हरिनामाच्या वेळीमध्ये? त्यावेळेस महाराज म्हणतात, मुळाचे बीजे दाखविली गोडी। अरे ही जी वेल आहे हरिनामाची ती इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे, तर तिचं बीज किती सुंदर असेल। बीज काय, महाराज म्हणतात बीजाचे, बीजाचे हे मुळाचे नाही, नाही महाराज म्हणतात, नाथ महाराजाचं प्रमाणे बघा, बीजाचे हे
अक्षर हरिनाम ध्वनी असं काहीतरी प्रमाणे बघा. विठ्ठला विठ्ठला महाराज म्हणतात बीज कोणतं आहे तर हरी. हरी हे बीज आहे. जमलं जमलं बोला बोला. वेदाचे हे बीज हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी असं म्हणून पाठ अंदरवाले पाहिजे. जर काय सगळ्याच काही सगळं पाठ नसतं पाहिजे नाही का. मला जे पाठ असतं ते तुम्हाला पाठ असेल म्हणून सांगता येत नाही, पण तुम्हाला जे पाठ आहे ते मला असेल म्हणून सांगता येत नाही. मग काय वेदाचे हे बीज. वेदा मी हे कोण सांगतंय महाराज हे तुम्ही आम्ही सांगत नाही, वेद सांगतात. वेदाचे हे बीज. वेदाचं हे जर बीज कोणतं असेल तर हरी अक्षरे दोन्ही. जर हरी जर हे जर अक्षर असेल हे जर बीज असेल तर मग सांगा ना त्याची वेल किती सुंदर असेल. बरं नुसतं वेल सुंदर नाही त्याचे फळं किती सुंदर असेल. नुसतं फळं सुंदर नाही महाराज त्याचे फुलं किती सुंदर असेल नाही का. बीज शुद्ध आहे महाराज म्हणून तर महाराज म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी महाराज नाही का. बीज चांगलं पाहिजे. बीज जर चांगलं असेल तर फळ चांगले भेटत असतात. म्हणून महाराजांनी सांगितलंय मुळाचे हे बीज हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी. मुळाचे हे बीज हा दाखविली गोडी लवकरची जोडी झाली द्यायची. महाराजांना विचारलं महाराज त्या ठिकाणी कोणी कोणी गेलं हो. हे बीजाचा जो प्रचार आहे ते कोणी कोणी केला. महाराज म्हणतात हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. विशेष वाढविला पाठी तुमच्या म्हणा सगळ्या. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. विशेष संतांनी वाढवला महाराज. त्या हरिनामाची बीज एवढी सहज सोपी करून दिली महाराज. 5 वर्षाचा लेकरू तिथे गेला हो. आणि उपमन्यू एक बाळ दापुटे. किती वर्षाचं आहे महाराज 5 वर्षाचं लेकरू आहे. पण त्या हरिनामाच्या विलीकडे गेल्यामुळे काय झालं भगवान परमात्म्याने त्यांना जवळ केलं महाराज. एवढं सोपं आहे. एवढं सोपं असल्यामुळे तुकोबारे म्हणतात ऐका रे हे म्हणा ऐक ना आता मात्र वेळ लावू नको. का जर तू लवकर तिथं गेला नाहीस तर तुझं काय होणार. गोडी ते रसाळ अंतरेल. महाराज म्हणतात तू कमनिक्षण आता इथं बसलास ना नुसतं इथंच बसू नको. मग काय कर हरिनामाच्या वेलीकडे काय करतो धाव घे. देवाच्या चिंतनाकडे धाव घे. कारण का माहितीये का महाराजांनी का सांगितलं मन एवढं चतुर आहे. महाराज म्हणतात बहुत चपळ चंचल जाता येता धीर आधीर
मन आधीर आधीर. महाराज आणखी एक बघा किती गोड प्रमाण दिले महाराजांनी. आणखी एक सांगतो बघा, ते गाणं पण सांगून देतो बघा. मन ओढाय ओढाय, बरोबर ना, कविता होती ती, गाणं नाही कविता आहे. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर. या मनाला कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा महाराज, तरी हे मन पुन्हा काय करतं, तिथे जातं. तुमचा आता एक दुष्काळ का काहीतरी आले बघा, तुमच्या खात्यावर पैसे आले का? तुम्ही हसायला का? मी तुम्हाला सहज मला आठवून तुम्हाला विचारायला लागलो. तुमच्या आलेत ना? आहेत बघ, तुमच्या आहेत ना? मी आता बँकेमध्ये म्हणजे मगाशी बघितलं बँकेमध्ये माझे आले बघा. त्या सगळा कीर्तनाचा चुरडा झाला, सगळे बँकेकडे लक्ष द्यायचं सगळ्यांचं. माझे आले असतील का? माझे आले असतील का? काळजी करू नका, तुमच्याही येतील. फक्त तुम्ही कीर्तनामध्ये बसा, तुम्ही लगेच तिकडे बँकेकडे तुमचं लक्ष गेलं. मी उदाहरण सांगितलंय. हे मन एवढं चंचल आहे, अरे लगेच बँक लक्षात येते. बरं आळंदीला जायचं का? आळंदीला सगळे आळंदीला चला बघा. बरं का गेले का आळंदीला? हो म्हणा नसतं. चला बरं आता पटकन इंद्राणीचे स्नान करू आपण. केलं का स्नान? हो म्हणा नसतं. बरं बरं बरं, चला लवकर गडबड करा लवकर. हा खूप गर्दी असते. चला ज्ञानोबारांचं दर्शन घ्यायचं आपल्याला. घेतलं का दर्शन? समाधीला कान लावला का? रामकृष्ण ऐकायला का एवढे आपण पुण्यवान नाही बरं का? हे मन एवढं चंचल आहे आपलं, तिथं पण जातं. महाराज या मनाला स्थिर करण्यासाठी आपण काय काय करत नाही महाराज, काय काय करत नाही महाराज. एसी लावतो, एसी शांतता लाभण्यासाठी. पण ऐका तिथं पण लागत नाही शांतता. आपल्याला शांतता लावायची का? ऐका, सगळ्यांनी डोळे झाका. आता झालं कीर्तन, सगळ्यांनी डोळे झाकायचे. तुम्ही नाही झाकले बरं का? तुम्ही हां सगळे तुम्ही पण झाका. हां आता सगळ्यांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं. हां तुम्ही झाकले नाही ना, 2-3 जणीने. हां सगळ्यांनी डोळे झाका आणि माझ्या पाठीमागं म्हणायचं. हां सगळ्यांनी बरं काय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम